मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. वेड लावी जीवा भाग 25. एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. नील आता केबिनमधून निघून जातो. नील आल्यापासून कामातच होता. तो आता थोडा रिलॅक्स झाल्यामुळे मोबाईलवर पाहतो तर अक्षराचा मेसेज आलेला असतो. अक्षराने लंच ब्रेकमध्ये कॉफी शॉपमध्ये भेटू असा मेसेज केलेला असतो. पण याबद्दल अभिला काही माहीत असेल का, किंवा अभिला सांगायला हवं का की मी घालू त्याच्या कानावर. ब्रेकमध्ये अक्षरा वहिनींनी भेटण्यासाठी बाहेर जाणार आहे हा विचार करत बसलेला असतो. पण त्यानंतर तोच विचार करतो की कदाचित अक्षरा वहिनींचे काहीतरी पर्सनल काम असेल जे त्यांना अभिला कळू द्यायचं नाही, म्हणून तो आता अक्षराला नक्की भेटू असा मेसेज करतो. इकडे अक्षरा ही आपली कामे पटापट करायला लागते. तिला आज एक नाही 2 व्यक्तींना तोंड द्यायचं होतं. एक म्हणजे ज्याच्याकडून अभिचा भूतकाळ विचारून घ्यायचा होता तो नील, आणि दुसरी म्हणजे सुप्रिया, जिला खरं सांगून एक नवीन सुरुवात करणार होती त्या दोघींच्या मैत्रीची. तर इकडे अभिही घरातील सर्वजण येणार म्हणून खुश होता. आज खूप दिवसानंतर अभि घरातील सर्वांना भेटणार होता. अभिही खूपच खुश होता. अक्षराला सांगावं असं कितीतरी वेळा त्याला वाटून गेलं, पण बडींनी सांगितल्याप्रमाणे अक्षराला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तोही शांत बसला. आता संध्याकाळीच अक्षरा त्यांना पाहून किती खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अभिला पाहायचा होता. इकडे राज्याध्यक्ष हाऊसमध्येही मॉम, काव्या, बडी, दर्श, राहुल सर्वच तयारीला लागले होते. ते आज अक्षरा व त्यांच्या लाडक्या बाईला भेटण्यासाठीच तिकडे चालले होते. अभिचा येणारा बर्थडे सेलिब्रेट विलावरच करायचा हे नियोजन त्यांनी आधीपासूनच केलं होतं. काही वेळातच तिकडे जायचं म्हणून सर्वजण हॉलमध्ये एकत्र जमतात. तिथून पुढे दर्श, राहुल 2 गाड्या काढून विलाकडे जायला निघतात. इकडे ऑफिसमध्ये लंच ब्रेक झालेला होता. सुप्रिया अक्षराच्या टेबलवर येते. तू म्हणाली होतीस ना बाहेर जायचं, चल पटकन निघू. सुप्रिया: हो चल. निघू म्हणून अक्षरा आपली बॅग घेऊन बाहेर पडते. अक्षरा आणि सुप्रिया ऑफिसच्या बाहेर पडताना अभि CCTVतून पाहतो. अक्षरा ह्या वेळेस काय करायला बाहेर पडली आहे. मला तर काहीच बोलली नाही, म्हणून अक्षरा ज्या दिशेने गेली त्या दिशेला त्याचा एक माणूस तो लावून देतो. आता सुप्रिया आणि अक्षरा एका कॉफी शॉपमध्ये जातात. कॉफी शॉपमध्ये दोघी बसलेल्या होत्या. सुप्रिया आणि अक्षरा काहीतरी ऑर्डर दिल्यानंतर सुप्रिया तिला विचारते, सांग काय सांगणार होतीस. त्यावर अक्षराला सुरुवात कुठून करावी समजत नाही. हे बघ सुप्रिया, मला तुला आधीच हे सर्व सांगायला हवं होतं, पण तशी वेळच आली नाही, किंवा मला तुला सांगायला जमलं नाही. सुप्रिया तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती. नेमकं हिला काय सांगायचं आहे हेच तिच्या चेहऱ्यावर होते. बरं ते सर्व राहू दे, मला काय सांगणार होतीस ते सांग. सुप्रिया: माझं आणि अभि सरांचं लग्न झालं आहे. अक्षरा: सुप्रिया पूर्णपणे शॉकमध्ये होती. काय काय बोलतेस तू. तुझं आणि सरांचं लग्न झालं आहे आणि हे कोणालाच माहीत नाही. आणि हे कसं काय शक्य आहे. मग तू माझ्यासोबत एक साधी एम्प्लॉई म्हणून कशी काय कामाला आहेस. एक ना अनेक प्रश्न ती अक्षराला पटापट करत होती. तिचा गोंधळ पाहून अक्षराच तिला म्हणते, हे बघ, ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती. माझं लग्न आमच्या दोघांच्याही मनात नसताना मनाविरुद्ध झालेलं होतं. अभिमन्यूचे आजोबा त्यांच्या शब्दाखातीर अभिमन्यूने लग्न केलं. माझ्यावरही त्यांचे भरपूर उपकार होते. त्यांनी खूप मदत मला केली होती. फक्त त्यांच्या शब्दाखातीर मीही लग्न केलं. अक्षरा सर्व सुप्रियाला सांगत होती. सुप्रिया: तू काय बोलत का नाहीस. सुप्रिया थोडा वेळ गप्पच होती. अक्षरा तिला विचारत होती. त्याच वेळेस सुप्रिया म्हणते, मी कितीतरी वेळा तुला तुझ्या मिस्टरांविषयी विचारलं, पण तू एकदाही मला काहीच सांगितले नाहीस. तुला सांगावंही वाटलं नाही का. त्यावर अक्षरा म्हणते, तसं नाही, परिस्थिती खूप वेगळी होती. मला तुला भरपूर काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण सांगता आल्या नाही. माझी परिस्थिती तू समजून घे.
ठराविक काही व्यक्ती सोडता ही गोष्ट कोणालाच माहिती नाही किंवा कळूही दिली नाही. ही त्यांचीच अट होती. त्यामुळे मीही कोणालाच आमच्या नात्याविषयी बोललो नाही. पण तू काल आम्हाला सोबतच पाहिलीस आणि मलाही तुला ही गोष्ट सांगायचीच होती. म्हणून ठरवलं तुला सांगावंसं. फक्त तू रागवू नकोस. आणखीन थोडं थांबून अक्षरा तिला सर्व परिस्थिती सांगते. घरातील वातावरण, सर्वजण तिच्याशी कशी वागतात ते सर्व सांगितल्यानंतर सुप्रिया खुश होते. पण ती अक्षराला तसं न सांगता चेहरा फुगवूनच बसलेली असते. इतक्यात तिथे नील येतो. त्याला पाहून सुप्रियाला आणखीन धक्का बसतो. आता हे सर इकडे का आले आहे? नील जवळ येताच ती पटकन उभी राहते. त्यावेळेस अक्षरा तिला बसण्यासाठी सांगते. त्यालाही थोडं आश्चर्य वाटते सुप्रियाला ते पाहून. हां, बोला ना वहिनी, काय काम होतं? तुम्ही मला असं कॉफी शॉपमध्ये अचानक का भेटायला बोलू? त्यावेळेस सुप्रिया नीलकडे पाहत असते. म्हणजे अक्षरानेच नील सरांना बोलावून घेतलं आहे. म्हणजे अक्षराचे सरांच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून सुप्रिया, मी निघू का म्हणून अक्षराला विचारते. त्यावेळेस अक्षरा तिला थांबण्यासाठी सांगते. पण सुप्रियाच्या माहितीप्रमाणे अभि सर आणि नील सरांचे बॉन्डिंग सर्वांनाच माहीत होतं. ते दोघे खूप जिवलग होते. अक्षराचं काहीतरी पर्सनल महत्त्वाचं काम असेल आणि त्यांचे आधीच काहीतरी ठरलं असेल म्हणून आता सुप्रिया, मी निघतेच म्हणून अक्षराचा निरोप घेते. आपण ऑफिसमध्येच भेटू, मी निघते, तू सावकाश ये म्हणून बाहेर पडते. सुप्रिया जाताच नील अक्षराला म्हणतो, खूप महत्त्वाचं काम होतं का? नील. अक्षरा हो म्हणताच, अक्षरा हो महत्त्वाचं आहे. मला तुझ्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. पण तू मला सर्व खरं खरं सांगावंस ही एकच इच्छा आहे माझी. त्यावर नील अक्षराला म्हणतो, मी सर्व काही खरं सांगेन वहिनी, पण नेमकी गोष्ट काय आहे हे तर सांगा. त्यावर अक्षरा नीलला म्हणते, मला ह्यांच्याविषयीच तुला थोडं विचारायचं होतं. त्यावेळेस नील अक्षराकडे आश्चर्याने पाहतो. आता अभिविषयी ह्या मला काय विचारणार आहेत? हा विचारा ना, काय विचारायचं होतं? आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण बडींनी त्यांची इच्छा अभि यांच्यावर लादून जबरदस्ती तर त्यांच्यावर नाही ना केली. अक्षरा. नीलला काही समजत नव्हतं, कारण प्रश्नच तसा होता. वहिनी काय विचारत आहेत? नील ही जरा विचारात पडतो. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काहीच माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुमचं लग्न खूपच घाई गडबडीत झालं किंवा बडींच्या शब्दाखातीर अभिने हे लग्न केलं, इथंपर्यंतच मला माहिती आहे. पण तुम्हाला काय म्हणायचं आहे? नील. ऑफिसमध्ये सर्वजण असे म्हणतात किंवा असे कानावर आले आहे की त्यांचं आणि पूजा मॅडमांचं काहीतरी चालू आहे म्हणे. त्यावर नील आश्चर्याने अक्षराकडे पाहू लागतो. त्याला काही बोलायचं समजत नाही, कारण त्याच्या माहितीप्रमाणे तसं काहीच नव्हतं. पण अक्षराला हे कोणी सांगितलं याचंच कोडं त्याला पडलं होतं किंवा ऑफिसमध्ये अशी काहीतरी चर्चा असेल याची त्याला नवलच वाटत होते.